नमस्कार सर्वांना, मी सुप्रिया. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. सर्वात आधी सर्वांचे धन्यवाद. खूप छान कमेंट केल्याबद्दल आणि माझ्या चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल. असाच पुढे सपोर्ट असू द्या. मी आजच्या व्हिडिओमध्ये जुन्या ओढणीचा वापर करणार आहे. कारण मैत्रिणींनो, आपण ड्रेस वापरतो पण म्हणजे टॉप आणि पॅन्ट फाटलं तरी ओढणी ही चांगली असते. त्यामुळे त्याच ओढणीचा आज वापर करणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा आणि माझ्या चॅनलला मैत्रिणी तुम्ही जर सबस्क्राइब केला नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा. आता व्हिडिओला सुरुवात करूया. बघू शकता मैत्रिणींनो, मी अशी ओढणी घेतली आहे. म्हणजे हा ड्रेस होता माझा, पण ड्रेस फाटला पण ओढणी ही तशीच होती आणि छान होती ओढणी. डिझाइन सुद्धा मस्त होती त्याच्यावरती. त्याचा आज आपण वापर करणार आहोत. त्यासाठी मी इथं गोणीचा सुद्धा वापर करणार आहे, राईस बॅगचा. हे असं ताट, प्लेट किंवा कुठलंही काय साहित्य तुमच्याकडे असेल ते गोल आकार फक्त काढून घेण्यासाठी घ्यायचं. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. हे असं आकार काढून घेतल्यानंतर ते कट करून घ्यायचं. मी इथं याच मापाचे 2 कट करून घेतले होते. कारण म्हणजे घट्टपणा येतो छान, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर समजेल तुम्हाला. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. हे असे एकाच साइजचे 2 भाग कट करून घेतले होते मी. कारण डबल गोणी लावणार आहे इथं मी, एक कडकपणा येण्यासाठी. हे आता तयार करून घेतल्यानंतर त्याचं मेजरमेंट बघायचं, किती आहे पूर्ण राऊंड किती आहे तो. एका जागेला मी चॉकनं ड्रॉ करून घेतला, म्हणजे आपण कुठून मेजरमेंट घेतोय ते समजण्यासाठी. हे असं पूर्ण राऊंडचं मेजरमेंट घ्यायचं. इथं माझं पूर्ण मेजरमेंट 40 इंच आलं होतं, पूर्ण राऊंडचं 40 इंच. त्याच प्रकारे मग 40 इंचाची आपण गोणी घ्यायची. बघू शकता तुम्ही, या प्रकारे मी कट करून घेतला आहे अगोदरच. आता इथं पूर्ण राऊंड हा 40 इंच आला होता. याच्यामध्ये तुम्ही 2 इंच कमी करू शकता, कारण हे आपण शिवल्यानंतर आतमध्ये 2 इंच जाणार आहे किंवा 1 इंच. इथं माझं 38 इंच आलं आहे आणि 2 इंच मी कमी घेतला आहे. कारण पूर्ण राऊंड हे शिवून झाल्यानंतर साईडला दोन्ही भाग जॉईन करण्यासाठी थोडं आतमध्ये जातं त्यासाठी. आणि हे उंचीला मी 20 इंच घेतलं होतं. तुम्ही तुमच्या मेजरमेंटप्रमाणे उंची जास्त कमी ठेवू शकता. आता हे कटिंग झालेले आहे, पाहू शकता. 2 भाग असे तयार करून घ्यायचे. मी म्हणजे एकाच साईजचे 2 भाग तयार करून घेतलेत. राऊंड शेप आहे तो, तुम्ही एकही घेऊ शकता. आता त्याला ओढणी जोडून घेते मी. आता इथे शिलाई मशीनवरती शिवून झाल्यानंतर दाखवते, कारण हे जोडायचं आता सर्वांना माहीत आहे, त्यामुळे मी दाखवत नाही. या प्रकारे मी आतमध्ये गोणीचा वापर करून दोन्ही बाजूनं ओढणी लावली आहे, पाहू शकता. आणि त्यावरती उभ्या आडव्या शिलाई मारून घेतल्या आहेत. आणि या भागाला सुद्धा मी वरच्या साईडला सुद्धा आणि दोन्ही बाजूला ओढणीचाच वापर केलेला आहे. आता हे जॉईन करून घ्यायचं, हे असं. त्यामुळे आपल्याला राऊंड तयार होतो. एकदम सोपी आहे. तुम्ही इथं साडीचा सुद्धा वापर करू शकता, मी ओढणीचा केलेला आहे. आता हे दोन्ही भाग धरून जॉईन करून घ्यायचं. कारण गोणीवरती ओढणी लावून शिलाई मारायचे बऱ्याच जणांना माहीत आहे आता, म्हणजे त्यावरती कसं जोडायचं ते, त्यामुळे मी व्हिडिओमध्ये दाखवलं नाही. आता हा खालचा भाग हा असा जोडून घ्यायचा आहे.
म्हणजे वरचे एक शिलाई मारल्यानंतर खालचा साईडचा सुद्धा भाग जोडून घ्यायचा। मी शिलाई मशीनवरती जोडल्यानंतर दाखवते आता। आता इथं मी पूर्ण भाग जोडून घेतल्यानंतर दाखवत आहे, म्हणजे एक शिलाई मारून घेतल्यानंतर। आता इथं हे अशी शिलाई मारून घेतली आहे बघा, आणि इथं तो आपला राऊंड तयार केलेला भाग इथं लावायचा। एकदम सोपी आहे। एक मोठा भाग तयार करून घ्यायचा आणि एक हा असा राऊंडचा भाग तयार करून घ्यायचा आणि हे असं जॉईन करून घ्यायचं बघा। पूर्ण राऊंडमध्ये जॉईन करून घ्यायचं। बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये। आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर प्रत्यक्ष शिवत असाल तर तुम्हाला अजून छान समजतं की कशा प्रकारे शिवायचं ते। त्यामुळे अशा गोष्टी तुम्ही घरी नक्की ट्राय करा। आपल्याकडे गोणी पण असते, म्हणजे राईस बॅग, आणि जुने असे ओढणी ड्रेस पण असते, त्यापासून तुम्ही सहज बनवू शकता बघा असं। आता इथं मी शिवून सुद्धा घेतलेला आहे राऊंड शेपमध्ये आणि मग परतून घेतले। तुम्ही आतल्या बाजूनं पाइपिंगही करू शकता। आता मी घरातच लॉन्ड्री बॅगची बॅग म्हणजे वापरणार आहे, त्यासाठी मी पाइपिंग वगैरे लावली नाही। हे असं परतून घ्यायचं पूर्ण। परतल्यानंतर पाहू शकता तुम्ही पूर्ण राऊंड शेप सुद्धा एकदम मेजरमेंट परफेक्ट आलेला आहे। हे असं तयार झालेलं आहे। आता दोन्ही साईडला मी हँडल सुद्धा तयार करून घेतले होते, ते लावून घेते। इथं मी हँडल तयार केलेले लावलेले सुद्धा आहेत, बघू शकता। या प्रकारे लॉन्ड्री बॅग दिसत आहे। एकदम सोप्या पद्धतीने मी सांगितले आहे आणि शिवायला काहीच जड नाही। एक मोठा भाग तयार करून घ्यायचा जो आपण उंचीला आहे, तो खालच्या साईडला राऊंडमध्ये। फक्त 2 भागामध्ये ही लॉन्ड्री बॅग तयार होते। आणि ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत त्यांना तरी एकदम यूज आहे बघा ही बॅग, कारण आमच्या घरी लहान मुलं आहेत। मग दिवसभर म्हणजे घाण झालेले असतात ते कपडे संध्याकाळी पण काढतो मुलांचे, लहान मुलांचे, तर मग याच्यामध्ये मी संध्याकाळी ठेवला तरी सकाळी धुवायला इझी होते बघा। ही अशी लॉन्ड्री बॅग तयार आहे मैत्रिणींनो। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, आणि आवडले असेल तर घरी नक्की ट्राय करा ही अशी लॉन्ड्री बॅग शिवायला। जुन्या ओढणीचा वापर करून लॉन्ड्री बॅग तयार केली, पाहू शकता तुम्ही। आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मैत्रिणींनो सर्वांचे धन्यवाद। आणि लॉन्ड्री बॅगमध्ये तुम्ही जागा सुद्धा बघू शकता, म्हणजे कपडे हे असे भरपूर मावतात बघा। या मापाचे आहे, तुम्ही यापेक्षा मोठी किंवा छोटीशी शिवू शकता। दुपारी 12 वाजता रोज माझा एक व्हिडिओ अपलोड झालेला असतो, नक्की पहा। आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।